अडचणी काय माहिती का, तुमच्या कॉमन अडचणी, तुमच्या इथं बसलेल्या 90% लोकांची एकच कॉमन समस्या आहे आणि ते म्हणजे बोलताना थरथर होत आहे, भीती वाटते, आहे का नाही? मला एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही गाडी चालवताना फोर व्हीलर चालवताना सुरुवातीला भीती वाटत होती ना, आता भाषणाचं तसंच आहे, सुरुवातीला भीती वाटते, नंतर वाटतच नाही. तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता, सुरुवातीला भीती आहे, चालेल की नाही, जमल की नाही. आता तुमचा व्यवसाय चांगला चालतोय, म्हणजे तुम्ही नसताना सुद्धा तुम्ही आता व्यवसाय तो ॲटो पायलट मोडवर गेला, तुमचा आता चांगला चालायला लागला. नंतर सगळं शक्य होतं, तुम्ही सुरुवातच करत नाही, हे सगळ्यात मोठी अडचण आहे. किती लोक आहे बरं असे, भाषण आयुष्यात कधी केलंच नाही, माईकच हातात घेऊन बोललो नाही कधी, असे किती लोक आहे बरं? प्रामाणिकपणे वर हात करा. काही नाही, आता दरवाजा बंद आहे, आपल्या गावाकडचं इथं कुणी नाही बघायला. सगळ्यात मोठा प्रश्न, आपल्या गावाकडचं कुणी आहे का इथं? आयुष्यात कधी नाही ना बोलले, कधीच नाही ना. बरं, आता असे किती लोक आहे बरं, हातात माईक घेतलं, बोललोत बी, पण सगळा गोंधळच होतोय. सगळेच आहेत ना, प्रॉब्लेमच आहे की नाही? नो प्रॉब्लेम असं कुणीच नाही, सगळेच आहेत आणि सगळाच प्रॉब्लेम आहे बोलताना. बरं, असे किती लोक आहेत की भाषणाची तयारी कशी करावी, किंवा भाषणाची तयारी ही भाषण पाठ करून करतात, करत होतात ना. भाषणाची तयारीच नसते बरं का भाषण पाठ करणं. तुम्ही 3 Idiot पिक्चर किती लोकांनी बघितलाय ना, मग त्याच्यामध्ये भाषणाची तयारी चुकीची केल्याने काय होतं कळलं का नाही? बघा, आली की नाही? भाषणाची जर पाठांतर केलं तर गोंधळ होतो. बरं, पाठ केलेलं भाषण कधी धोका देईल सांगता येत नाही. कधी तुमचा कार्यक्रम वाजवल ना, भाषण पाठ केलेलं सांगता येत नाही. म्हणून चुकूनही कधीच आयुष्यात भाषण पाठच करायचं नाही, पण भाषणात मात्र पाठांतर आलं पाहिजे. भाषणात पाठांतर आलं पाहिजे म्हणजे काय? भाषणात 4 ओळी आल्या पाहिजे, भाषणात उदाहरणं आले पाहिजे, भाषणामध्ये कवितेच्या ओळी आल्या पाहिजे, भाषणामध्ये जरा टाळ्या घेणारे काही वाक्य आहेत ना ते पाठ केले पाहिजे, पण भाषण पाठ करायचंच नाही. बरं, तुम्ही तयारी कशी करता भाषणाची? मुद्दे काढता का? मुद्दे नाही काढत ना. हाय त्या परिस्थितीत काय हे तर चुकतंय ना. घर बांधताय तुम्ही, घर, त्या घराचं काय करता? डायरेक्ट बांधायला सुरू करता का? त्याचा प्लॅन घेता का नाही? त्याचा चांगल्या एखाद्या कोणाकडून, मग घर बांधताना चांगला आर्किटेक्ट पाहता, मग घर बांधता. मग भाषण करताना का नाही बरं चांगला आर्किटेक्ट पाहत? चांगला पाहिजे ना, त्याचं का बरं प्लॅनिंग करत नाही? 5 मिनिटं बोलायचंय तुम्हाला, त्याच्यावर तुमचं बरंच काही अवलंबून आहे आणि त्याचं प्लॅनिंगच नाही करत तुम्ही. विदाऊट प्लॅनिंगचं जर भाषण केलं, और ते भाषण कुणीकडे पळन ना, त्याला दिशाच राहायची नाही. मगाशी सांगितल्यासारखं भाषण सैराट होईल ना, भाषण मोकाट होईल ना. बरं, भाषणाची तयारी करणं म्हणजे काय करणं हे काहीच माहित नाही, एकदम अनभिज्ञ आहेत. भाषणाची तयारी करणं म्हणजे तुम्हाला जे बोलायचंय ना त्याचं मनन करणं, त्याचं चिंतन करणं, चिंतनात जे मुद्दे मिळाले त्याची मांडणी करणं. चिंतन म्हणजे काय हे कळलं का आधी? चिंतन करणं म्हणजे काय करणं नाही माहित? नाही, आठवणं म्हणजे चिंतन नाही. विचार करणं, त्याच्यावर विचार विनिमय करणं म्हणजे चिंतन. तुम्ही हे ऐकलं असं ना शब्द, अमुक अमुक पक्षाची आज चिंतन बैठक आहे, त्याच्यावर विचार करायचा आहे, चिंतन करणं. बरं, चिंतन करणं म्हणजे विचार करणं, काय बोलायचं काय नको याचा समग्र विचार करणं म्हणजे चिंतन करणं. म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे अगोदर काय बोलायचंय. आता चिंतन करणं म्हणजे काय हे स्पष्ट झालंय. विचार करणं, आपल्याला काय बोललं पाहिजे. तुम्ही विचारच करत नाही. बरं, चिंतन करणं म्हणजे विचार करणं, काय बोलायला हवं काय बोलायला नको,
याचा विचार करणं, आज काय काय बोलायचंय चिंतन करणं, लक्षात ठेवा. आणि मनन करणं, चिंतन आणि मनन दोन्ही लागतं. मनन करणं म्हणजे मनात नाही मुद्दे काढणं नाही, मनात तुमच्या भाषणाचा सराव करणं म्हणजे मनन करणं. आधी चिंतन, चिंतनातून भाषण जन्माला येतं. तुमचं भाषण चिंतनातून जन्माला येत नाही. तुमचं भाषण कुणाकडून तरी कागदावर ते लिहून घेतात तुम्ही. तुमचा भाषणाचा एक वाक्य काळजीपूर्वक ऐका आणि घरी घेऊन जा हे वाक्य. तुमच्या भाषणाचा जन्म हा तुमच्या मनातच व्हायला पाहिजे. तुमच्या भाषणाचा जन्म कुणाच्या तरी मनात होता कामा नये. तुम्ही उलट करताय, तुम्ही कुणाकून तरी भाषण लिहून घेताय, म्हणजे तुमचा भाषणाचा जन्म तुम्ही त्याच्या मनात भाषण जन्माला घालताय आणि त्यानं दिलेलं भाषण तुम्ही करताय. उद्या काही देईल तो. तुमचं भाषण हे तुमच्या मनातच जन्माला आलं पाहिजे. म्हणून तुम्ही विचार करणं, काय बोलायचंय काय बोलायचं नको, विचार तर करा. हे बघा, स्वतःची खुदाई करायला शिका. खुद की खुदाई करो, खुद की खुदाई करो. बहुत कुछ है, बहुत कुछ है. जरा स्वतःला खोदा. तुमच्यामध्ये बरंच काही आहे, बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या प्रशिक्षणात लोकांना चिठ्ठ्यातले विषय देऊन, छोटे छोटा एक मुद्दा देऊन त्यांना स्वतःची खुदाई करायला लावतो आणि मग मात्र लोक त्या मुद्द्याच्या आधारानं बोलायला लागतात. इतकं सोपं टेक्निक देतो ना मी माझ्या प्रशिक्षणात, की ते मुद्दे देतो त्यांना, छोटे छोटे कॉमन मुद्दे देतो, सोपे मुद्दे देतो आणि मग त्या आयुष्यात न बोलणाऱ्या माणसाला सुद्धा वाटायला लागतं की मी बोलू शकतो. उभ्या आयुष्यात न बोलणारा माणूस मी त्याला 3च दिवसाच्या प्रशिक्षणात बोलकं करतो. हे तुम्ही माझ्या युट्यूबला पहा, शॉर्ट व्हिडिओ पहा युट्यूबचे, किंवा इंस्टाग्रामला पहा प्रतिक्रिया अनेक लोकांच्या. 3 दिवसात सोपं टेक्निक देऊन तुम्ही इतकं अवघड करून टाकताना, भाषण इतकं अवघड करून टाकताना भाषणाला सोपं करा. बरं, मी काय माझं भाषण देत नाही त्याला. मी कधीतरी माझ्या प्रशिक्षणात आलेल्या कुठल्याही माणसाला मी असं भाषण लिहून देत नाही, हां हे भाषण धरा आणि हे पाठ करा आणि बोला, असं अजिबात करत नाही. आयत्या भाषणाचं स्क्रिप्ट नाही देत. आयत्या भाषणाचं स्क्रिप्ट तर माझ्या पुस्तकात आहेत घरी वाचण्यासाठी तुम्हाला. त्या भाग 2 मध्ये सगळे स्क्रिप्टच आहेत आणि भाग 1 मध्ये कशी तयारी करावी हे आहे पुस्तकात. ते तर तुम्ही अनेक लोकांनी घर बसल्या मागवलेलं आहे पुस्तक. मी आयतं भाषण तयार करून कुणालाच देत नाही, पण मी भाषण कसं तयार करावं याचं सोपं टेक्निक देतो. म्हणून तो माणूस भाषण तयारही करतो आणि भाषण सादरीकरणही करतो. मुळात ते सोपं केलं पाहिजे.